अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती खूप खूप स्वागत। सर्व स्वामी सेवेकरांना आवर्जून एक गोष्ट सांगायची आहे की आपण स्वामी सेवेमध्ये आलेलो आहोत, तर आपण मानव आहोत, तर आपल्याला काय गोष्टी करायला पाहिजेत। आपण दैनंदिन जीवनामध्ये पंचमहायज्ञ केला पाहिजे। फक्त 5 मिनिटे लागतील। जन्मजन्मांतरीचे ऋण मुक्त करणारे आहेत ह्या पंचमहायज्ञातून, विनाखर्चिक आहेत। हे 5 यज्ञ दररोज महिलांनी करावेच अशी माझी आग्रहाची विनंती आहे। या पंचमहायज्ञाने घरातील सर्व कलह नाहीसे होतील। घरात खूपच वाद होत असतील किंवा घरात दररोज कटकटी होत असतील, कुणी शांतपणे काही काम करत नाहीये, सतत राग करत असतील, तर आपण पंचमहायज्ञ करायलाच पाहिजे। विनाखर्चिक आहे आणि दररोजच्या दररोज आपण करू शकतो। सकाळी स्नान झाल्यानंतर अग्नीला तूप टाकावे। एका कागदाच्या तुकड्यावर तूप लावायचे आणि पेटवायचे। तर हा झाला आपला पहिला यज्ञ। या यज्ञाला अग्नियज्ञ असं म्हणतात। तर त्यानंतर दुसरा यज्ञ आपण बघूयात। आपल्याला कावळ्याला घराच्या छतावर आपल्याला कावळा दिसतो, त्या दिशेने घरात जे काही अन्न बनवलंय, जे काही स्वयंपाक बनवलाय आपण, ते एका छोट्या तुकड्यावरती किंवा आपण एक अर्धी पोळी घेऊन त्या तुकड्यावरती सर्व काही स्वयंपाक ठेवायचा आहे पोळीच्या, आणि तो कावळ्याला आपल्याला द्यायचा आहे, छतावरती ठेवायचा आहे कावळ्यासाठी। असं केल्याने तुमचे जे पित्र असतात त्यांच्यापर्यंत ते अन्न पोहोचतं आणि यातून पितृदोष नाहीसा होतो। यालाच पितृयज्ञ असं म्हणतात। पित्र तृप्त होतात आणि ते आपल्याला आशीर्वाद देतात। त्यानंतरचा तिसरा यज्ञ, आपण जेवढं अन्न कावळ्याला देतोय तेच एका पोळीवरती सगळं अन्न घ्यायचं आहे आणि गाईला पण द्यायचं आहे। याला ऋषी यज्ञ म्हणतात। या कलियुगामध्ये गायीची सेवा अनन्यसाधारण महत्त्व देणारी आहे। तर सरळ सोपे यज्ञ आहे, ते आपण दररोज करावेत। चौथा यज्ञ आहे, दिवसभरात चांगल्या व्यक्तीला अन्न जेवण द्यावं किंवा लहान मुलांना गोळी बिस्किट द्यावं, त्याचा आत्मा तृप्त करणं, यालाच मनुष्य यज्ञ म्हणतात। तर हे झाले 4 यज्ञ। 5वा यज्ञ कोणता ते बघूयात। 5वा यज्ञ, 2 बोटात साखर मावेल इतकी साखर एका कोपऱ्यात मुंग्यांना टाकावी किंवा ज्या घरात मुंग्या झालेल्या असतील त्या ठिकाणी चिमूटभर साखर आपल्याला टाकायची आहे। याला भूतयज्ञ म्हणतात। ज्या घरात वास्तुदोष असतो ना, त्या घरात मुंग्या साखर उचलत नाहीत। तर किती त्या हुशार मुंग्या, मानवापेक्षाही हुशार मुंग्या आहेत। तर आपल्या घरात वास्तुदोष आहे की नाही आपल्याला यातून कळूनच जातं। आणि हे पंचमहायज्ञ सर्व महिलांनी करावेत अशी माझी आग्रहाची विनंती आहे। आणि सर्व दोष, सर्व गोष्टींतून मुक्त व्हावं, सर्व अडचणीतून मुक्त व्हावं। तर आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात, भेटूयात अशाच नवीन माहितीसोबत। तर व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा।